प्रतिबिंब जनमानसांचे। अहिल्यानगरच्या रामनवमी मिरवणुकीत विक्रमी गर्दी। 11 वर्षांनंतर आशा टॉकीज चौक मार्गावरून जल्लोष, आमदार संग्राम जगताप ठरले आकर्षण। अहिल्यानगर शहरात यंदाची रामनवमी मिरवणूक अभूतपूर्व उत्साहात आणि विक्रमी गर्दीत पार पडली। तब्बल 11 वर्षांनंतर आशा टॉकीज चौक मार्ग पुन्हा खुला झाल्यानं मिरवणुकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते। या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत संपूर्ण मार्गावर अक्षरशः जनसागर उसळला। बसस्थानक परिसरातून मिरवणुकीला सुरुवात झाली। माळीवाडा, आशा टॉकीज चौक, कापड बाजार, दिल्ली गेट अशा पारंपरिक मार्ग निश्चित करण्यात आला होता। 29 मार्च 2015 नंतर प्रथमच या मार्गावरून मिरवणूक निघत असल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि उत्साह पाहायला मिळाला। ढोल ताशांचा गजर, लेझिम पथके आणि डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई यामुळे संपूर्ण शहर दणाणून गेले। मिरवणुकीत प्रभू श्रीराम, हनुमान आणि भगवान शंकर यांच्या भव्य मूर्ती विशेष आकर्षण ठरल्या। सजवलेल्या रथामुळे आणि पारंपरिक वाद्यामुळे धार्मिक वातावरण अधिकच भारावून गेले। विशेष म्हणजे हिंदुत्ववादी नेते आणि आमदार संग्राम जगताप यांनी मिरवणुकीत हजेरी लावत डीजेच्या तालावर ठेका धरला। त्यांच्या या उत्साही सहभागामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले। संवेदनशील पार्श्वभूमी लक्षात घेता प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती। पोलिसांचा मोठा बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन आणि विशेष पथकांच्या माध्यमातून संपूर्ण मार्गावर बारकाईने नजर ठेवण्यात आली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख नियोजन केले होते। सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही मिरवणूक शांततेत आणि उत्साहात पार पडली। 11 वर्षांनंतर पुन्हा सुरू झालेल्या या मार्गावरील मिरवणुकीने नगरकरांना जुनी परंपरा आणि नव्या उत्साहाचा संगम अनुभवायला मिळाला। शहरात दिवसभर सणासुदीचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा